मी विजय केळगणे आणि आज तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आज आपण उभे आहोत एका पवित्र भूमीवर जिथं रक्त सांडलं पण स्वराज्याचं स्वप्न टिकवलं गेलं। हो मित्रांनो, हीच ती पावनखिंड। ही खिंड आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात। पावनखिंड पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधील रस्त्यावर असलेली खिंड या दोन्ही किल्ल्यामधील अंतर कमी करते। ही खिंड 2 उंच डोंगरामधून जाते। वाट इतकी अवघड आहे व अरुंद आहे की एक वेळी फक्त एक घोडेस्वारच जाऊ शकतो, म्हणून हिला घोडखिंड असे नाव होते। 13 जुलै 1660 पन्हाळगडला वेढा पडलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज तेथून निसटून विशाळगडकडे निघाले, पण सिद्दी मसूदच्या फौजांनी त्यांना या खिंडीत गाठलं। मग काय सुरू झाली इतिहासातील एक अमर लढाई। बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे आणि मोजकेच 300 मावळे या थोडक्या संख्येने त्यांनी हजारोंच्या सैन्याला इथे थोपवलं। जोपर्यंत शिवराय विशाळगडावर पोचत नाहीत तोपर्यंत बाजीप्रभू मागे हटले नाहीत। त्यांनी प्राण गमावले पण स्वराज्याचं बंधन निभावलं। त्यांच्या या बलिदानामुळेच आज हिला पावनखिंड म्हटले जाते। ही केवळ खिंड नाही तर मराठ्यांच्या निष्ठेचे, त्यागाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे। तर मंडळी, आजचा हा छोटासा प्रवास कसा वाटला हे नक्की कळवा। पावनखिंडसारख्या वीरभूमींची ओळख आपल्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे। जय महाराष्ट्र, जय शिवराय।